ची मॅच आहे उरण इंडियन्स. एक आपला प्लेयर पाठवा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी कामुटी किंग्स. यावेळचा बॉल मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षेप पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून जोडली जाणार आहे आणि या एकेरी धावेनिश्चित धावपडा धावा लागले गेले त्या 3 धावा पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडूला पाठवले मिळतील धावा 4 आणि हा चौकार आला. तिसऱ्या बॉलवर महत्वाचा फटका खेळला. चला दोन्ही संघाचे 12 मॅन उरण इंडियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट कामुडी किंग्स. प्लेयरची नावं कोणाची माहिती नाही आहेत. एक खेळाडू आपण पाठवा पहिल्यांदा. चला उरण इंडियन्स आणि कामुडी किंग्स या धावा या पॉइंट आपण काउंट करणार आहोत. त्यामुळे महत्वाच्या तुम्हाला दोन्ही प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. यावेळचा बॉल वाईड स्ट्रॉंग रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. चला दोन्ही संघाचा 12 मॅन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्लेयरची नावच येणार नाही. समोर लक्ष असू द्या. मंदार यावेळचा बॉल शरीर थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय आणि पण चांगली लेंथ पाहायला मिळते जिथे डॉट बॉल त्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण मंदार यांना पाहू शकता. मागील 2 चेंडूवर चौका जरूर आलेत. फुल टॉस बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न वाईड स्लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. जर्सी नंबर 77 आणि त्याच्यासोबत आपण जर्सी नंबर 10 ला पाहू शकताय. बारा धावा झाल्या धापटल्यावर. चला बेलमॅन तरी पाठवा उरण इंडियन्स टीम. वेनुज राऊत आणि त्याच्यासोबत आपण रोशन पाटील अशी 2 प्लेयर्सला मैदानाच्या पाहू शकता. धापडला धावा लागले गेले त्या 12 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर महत्वाची मॅच दोन्ही संघ खेळतात. पहिला विजय कोणत्या संघाला मिळणार यासाठी ही लढाई पाहायला मिळेल. कारण महत्वाची मॅच. कारण इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र आणि त्याला त्या सगळं चान्स आपण देणार आहोत. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. आलाय षटकार. अरुण यांच्या विरुद्ध षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं भव्य स्वागतच केलंय. अरुण लखोले सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहेत. तर षटकार चौकांतर तुम्ही डीजे वाजवा. डीजे ऑपरेटर बॉल टाकताना ते डीजे वाजवतात. पुढ्यामध्ये टाकलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षण येताना पाहायला मिळतात. कमालीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. चेंडू अडवला गेलाय. एकच धावेतून जोडली जाणार आहे आणि आता एकेरी धावेनिशी धावपडा धावा लागले गेलेत त्या 19 धावा धावपडावर पाहायला मिळतात. अजून या षटकातील 4 चेंडू खेळ बाकी आहे. पुढ्यामध्ये टाकलाय. स्लॉट मध्ये आला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वाईड लॉंग मध्ये चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल रन कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळते आणि या 2 नवीन धावपडा धावा लागल्या जातील त्या 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन्स.
यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये फटका खेळून काढला, जिथे फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि या एकेर धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 22 धावा धावपटला पाहायला मिळतात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये अरुण लखोली सर सध्या गोलंदाजी करत असताना सलामीची जोडी वेणूज राऊत आणि त्याच्यासोबत रोशन पाटील यांना आपण खेळताना पाहतोय. यावेळचा बॉल व्ही शेप मध्ये खेळला, लॉंग ऑन मधला क्षेत्रक्षक वेगाने धावतोय. 2 षटकांच्या मधून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं, चौकार पाहायला मिळाला. भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. अरुण लखोले यांच्या विरुद्ध आपण म्हणूयात की 5 चेंडूमध्ये मागील 14 धावा आहेत त्याला पाहायला मिळाल्यात. त्यामुळे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला 12 धावा जरूर पाहायला मिळाल्या होत्या, पण त्यानंतर सध्या या षटकामध्ये आतापर्यंत मागील 4 चेंडूमध्ये मागील 5 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. शेवटचा आणखी एक चेंडू बाकी आहे. धावपटला धावा लागले गेले त्या 26 धावा धावपटला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका खेळून काढला. फक्त एकच धाव मिळायला जाणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना उरण इंडियन्स या धाव संघाच्या धावा पोहोचल्यात ते बिनबाद 27 धावा, 27 रन, 27 धावा. बॉलर नेम सयांतो येताना पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. मागील चेंडू व्हाईट आणि त्यानंतर इथून सिंगल रन त्यांना पाहायला मिळाली आणि या दोन अभिनिषेध धावपटला धावा लागले गेले त्या 29 धावा धावपटा लागले गेल्यात. उरण इंडियन्स या संघाच्या मैदानाच्या आतमध्ये असेल चांगला खेळ पाहायला मिळतो. उरण इंडियन्स संघाची सलामीची जोडी सध्या बॅटिंग करते. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये चेंडूला पाठवलाय आणि इथून फक्त एकच धाव मिळायला जाणार. आता एकच धावेनिशी धाव संख्या जाऊन पोहोचते 30 वर. यावेळचा हा बॉल फटका जरूर चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्रक्षक वेगाने जाताना पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि या दोन अभिनिषेध धावपटला धावा लागले गेल्यात त्या 32 धावा, 32 रन्स, 32 धावा धावपटला लागले गेल्यात. यावेळचा हा बॉल पाठीमागच्या दिशेनं फिरवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये हा चेंडू खेळून मिळणार आहे. अजून या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा आपण पाहू शकतो 30 धावा, 33 रन्स धावपटा लागले गेलेत. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. सयंतो सध्या गोलंदाजी करत असताना फार कमी धावांचं षटक म्हणावं लागेल आणि फार कमी धावाच खर्च केल्यात या गोलंदाजानं. सुरुवातीला अगदी 2 षटकामध्ये 27 होत्या, पण या षटकामध्ये आतापर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार आला नाहीये. चांगली गोलंदाजी. यावेळचा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. झेल सुटला आणि चेंडू अडवण्याचा आय थिंक तिथे प्रयत्न पाहायला मिळाला, पण इथून चेंडू आडवेपर्यंत या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 3 धाबा आणि 3 धाबेनिशी धावपटा धाबा लागल्या गेले त्या 36 धाबा, 36 रन्स. येस, बाउंड्री आहे का अंपायर?
तर चौकार पाहायला मिळाला. मागील चेंडूवर 4 धावा आणि इथून मात्र 37 वर जाऊन पोहोचलाय उरण इंडियन संघ. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. उरण इंडियन्स संघाच्या धावपडा धावा लागले गेले त्या 37. शेवटचं एक षटक बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळणार आहे. हेमंत पाटील येताना पाहायला मिळतात. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आले आणि शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागील षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजांना, पण आता हे षटक फार निर्णायक आहे. बॅकफुटला गेले, चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं, आउट ऑफ द पार्क. कमालीचा फटका पाहायला मिळाला. षटकार सजवलाय, षटकारच आलाय आणि काय कमालीचा फटका पद्धत आली ते पाहायला मिळालं. फुटबॉलचा चांगला वापर केला आणि त्यानंतर चेंडूला येऊ दिलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडं. म्हणायला गेलं धावा 6 आणि आता मात्र या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय तो 43 या धावसंख्येवर. 43. हेमंत पाटील यांच्या भव्य स्वागत केलंय या षटकारानं. आता चला लगेच फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करत असताना आपण कामोटे किंग संघाला पाहू शकताय. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तकावर दस्तक देत चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक षटकार. रोशन पाटील वैयक्तिक 37 धावसंख्येवर ते पोहोचलेत. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक त्यांच्या नावावर होऊ शकतंय. आणखीन 13 धावांची गरज आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, पण पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल. आणि त्या एकेरी धावेनिशी धावा लागले गेले त्या 50 धावा. उरण इंडियन्स 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 धावा पाहायला मिळतात. चला यानंतर होणारी मॅच पनवेल व्हाईट कोट आणि PMA पेन यंगिस्तान. यावेळचा बॉल आडव्या बॅटने फटका जरूर सजवलाय. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले सीमा पार. मिळतील धावा 4. आणखीन एक आलाय चौकार. हेमंत पाटील यांचं षटक पूर्णपणे महागच पाहायला मिळालं. मागील 4 चेंडूमध्ये या गोलंदाजाच्या विरुद्ध तब्बल 17 धावा ठोकल्यात या खेळाडूंनी. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 54च्या घरात. कामोटे किंग संघ थोडासा बॅकफुटला येताना पाहायला मिळतोय आणि आता सध्या उरण इंडियन्सची ही आघाडीची सलामीची जोडी बिनबाद धावा त्याने बनवल्यात. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, पण परफेक्ट बॅटवर आला नाहीये. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो जिथे शतक येतात. या अवधीमध्ये मिळाल्या जातील त्या 2 धावा आणि त्या 2 धाबीनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 56 या धावसंख्येवर. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी असेल या षटकामधील. चांगल्या धावा उभारल्यात उरण इंडियन्स या टीमनं. यावेळचा बॉल फटका बराच का हवेमध्ये स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेल टिपलाय. कॉटन बोल्ड महत्वाची विकेट जाता शेवटच्या बॉलवर जरूर मिळवलाय. पण 56 उरण इंडियन्स संघानं स्कोर बनवलाय. 56-57 धावांचं आव्हान ठेवलंय कामोटे किंग्स या संघासमोर. चला आपण टॉस कडे वळतोय. या नंतरची होणारी मॅच पनवेल व्हाईट कोट आणि त्याच्या विरुद्ध PMA पेन यंगिस्तान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. पनवेल व्हाईट कोट टीमचे कॅप्टन आलेत, तर PMA पेन यंगिस्तान टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करत आहोत. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या. चला पेन टीमचे कॅप्टन PMA पेन यंगिस्तान. 14 बॉल मध्ये 38 धावा. चांगली बॅटिंग दाखवली ती रोशन पाटील आणि त्यांना साथ दिली वेणुज राऊतनं. 10 बॉल मध्ये 17 नाबाद बनवल्या 56 उरण इंडियन्सनं आणि आता 57 धावांचं टार्गेट
सेट केलंय ते कामोटी किंग्स. चला PMA पेन यंगिस्तान टीमचे कॅप्टन आपण पहिल्यांदा रिपोर्टिंग करा. टॉस साठी आलेत PMA यंगिस्तान पेन टीम. चला आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा सर. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते अर्थातच पनवेल व्हाईट कोट टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. चला दोन्ही टीमचे आय थिंक ड्रेस कोड 64 56 झाल्यात. आय थिंक 56 झाल्यात. 57चा पाठला करायचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे जॉईन होताना पाहायला मिळतात आणि आपण टॉस देखील करतोय. एका बाजूला असतील PMA पेन यंगिस्तान आणि त्यांच्या अगेन्स्ट पनवेल व्हाईट कोट. टॉस केला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय यस PMA पेन यंगिस्तान टीमनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जशी संपेल तसं क्षेत्ररक्षणासाठी पनवेल व्हाईट कोट टीम आपण रेडी राहा, वॉर्मअप करून राहा. 56 झाल्या. 57चा पाटा करायचा आहे.
हॅलो चला 57चं टार्गेट आहे. 57 टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी पहिला चेंडू तेजस पाटील यांचा पाहायला मिळाला, जिथे निर्धाव हाताळला. 57चा पाठला करायचा. चला कामोडी किंग्स एक खेळाडू पाठवा आमच्याकडे, एक खेळाडू. राहुल. यावेळचा बॉल बॅटच्या वरची कडा, पाठीमाग फर्स्ट टीम मध्ये चेंडू पाहायला मिळाला. आणि ऑन द स्ट्राईक आता संतोष खाडे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. संतोष खाडे यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. मिल्टी डाबा 4 आलाय चौकार. पहिल्याच बॉलवर पहिलाच बॉल खेळत असताना आपण संतोष खाडे यांना पाहिलंय. आणि त्यानंतर चौकारी केला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाठीमाग चेंडू निघून गेलाय, जिथे आणखीन एक 22 परिणामी मिळाला जाईल एक निर्धाव. चला फूड काउंटर अजून कोणी जेवणाचं बाकी असेल तर त्या टीम मेंबरला, त्या टीम प्लेअरला आपण विनंती करतोय की आपले टोकन तुम्ही घ्या, कुपन घ्या आणि तिथे जा आणि व्हेज बिर्याणीचा आपण आस्वाद घेऊ शकता. विनंती आहे तुम्हाला, ज्या टीम खेळतात त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीनं, मित्र हॉस्पिटलच्या वतीनं ही करण्यात आलंय. तर त्यांना आपण विनंती करतो, जे प्लेयर्स, जे टीम जेवण करण्याचं बाकी असेल तर त्यांनी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तेजस पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल इनफिल्डच्या वरतून खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक पाठला करताय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला. आणि या चेंडूवर 3 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 3 धावा देखील इथून घेतल्या गेल्यात. चला फूड काउंटर आपण थोड्या वेळामध्ये बंद करणार आहोत. तर कोणत्या एखादा टीम मेंबर, टीमचा प्लेयर्स खेळण्याचा बाकी असेल तर त्यांनी या व्यासपीठाच्या डाव्या साईडला फूड काउंटर ओपन आहे, त्यांनी विनंती केली जाते. पहिल्या षटकाचा ते खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागले गेल्या त्या 10 धावा पाहायला मिळतात. तेजस पाटील यांचे षटक, ज्या षटकामध्ये 10 आल्यात. येणारे 18 बॉल आणखी 47 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगला असा सामना देखील रंगताना पाहायला मिळाला. महत्वाच्या खरं तर आपण हे षटक पाहणार आहोत. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 47 धावांची आणखीन गरज आहे. 18 बॉल मध्ये 47 धावांचा पाठला करावा लागणार आहे. घनश्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतात. उरण इंडियन्स यांनी उभारलेल्या धाबा त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. पण पहिल्या षटकामध्ये देखील समोर कामोडी किंग्सनं देखील 10 धावा बनवल्यात. प्रत्येक षटकामागे आता तुम्हाला 15.50 सरसे राखावं लागणार आहे. लोवर फुल टॉस बॉल क्रॉस बॅट फटका खेळला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. मिल्टी धावा 4. घनश्याम पाटील यांच्या पहिल्याच बॉलवर
भव्य स्वागत केले फलंदाजांना आणि त्यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरात. या मॅच मध्ये अजूनही कांबोडी किंग्सला एक नवीन संधी आहे. पहिला विजय कोणता संघ मिळवणार याकडे देखील लक्ष पाहायला मिळेल, कारण येणारे 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. येस, थँक्यू डीजे. 17 बॉल आणि 43 धावांची गरज. या बिल्डचा बॉल अगदी चेंडूला पाठवून दिलंय ते पाठीमागच्या दिशेनं. बॅकवर्ड रिझनचा शतक वेगाने आलाय. फक्त एकच धाव मिळायला जाणार आहे आणि आता एकेरी धावेनिशी येणारी 16 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 42 धावा बनवाव्या लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग एक अतिशय नामांकित स्पर्धा आपण सध्या पाहू शकता. मित्र हॉस्पिटल कारगर यांच्या माध्यमातून मित्र क्रिकेट लीगचं आयोजन वर्ष 8वे आणि 8व्या वर्षामध्ये. लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, पण फटका अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला, जिथे सिंगल रन्स आणखी एक जोडली जाणार आहे. चौकार तर लगेच वापसी देखील गोलंदाजाने केलंय. घनश्याम पाटील यांचं आपण कौतुक करूयात. मागील 3 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्ची केल्यात. त्यामुळे येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 41 धावांची गरज आहे. यावेळचा बॉल इनफिल्डच्या वरतून खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं सिंगल रन्स कंप्लीट केली गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि या चेंडूवर मात्र 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पडून काढल्यात. त्यामुळे आता समीकरण थोडंसं बदललं जाईल. येणारी 14 चेंडू आणि 39 धावांची आणखीन गरज. 14 मध्ये 39 धावा बनवाव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये घनश्याम पाटील यांचं षटक फार निर्णायक आहे. सलामीचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल चेंडू फिरवला. थोडासा इन स्विंगचा हा चेंडू आपण पाहिलात. पडल्यानंतर थोडासा फिंगर रोल देखील चेंडू केला आणि त्यानंतर या षटकामध्ये आता शेवटचा चेंडू आणखी बाकी आहे. 13 मध्ये आणखीन 39 धावांची गरज. कामोटे किंग्स या संघाला गोलंदाजी करत असताना आपण उरण इंडियन्स या संघाला पाहू शकता आणि त्यांच्या अगेन्स्ट कामोटे किंग्स सध्या बॅटिंग करते. 13 बॉल 39 धावांची आणखीन गरज. लोवर फुल टॉस फुटवरचा चांगला वापर केला. वायडिश लॉंग ऑन रिझन मध्ये फटका काढून काढला. फक्त एकच धाव मिळायला जाणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या करत नाहीयेत. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावा लागले गेले त्या 19 धावा. येणारी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आणखीन गरज आहे. 12 बॉल 38 धावा. चांगला असा सामना रंगला गेलाय. पहिल्या षटकामध्ये तेजस पाटील एस डीजे थँक्यू. 12 बॉल आणि 38 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोशन पाटील त्यांना पाहायला मिळतात, ज्यांनी चांगली बॅटिंग देखील केली. यावेळचा हा बॉल अगदी व्ही शेप मध्ये खेळून काढला. वायडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतात. एकच धाव इथून मिळायला जाणार आहे. आता येणारी 11 चेंडू आणि 37 धावांची गरज. सामना चांगला संघांना पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. वायडिश लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक व्यानुजी त्यांना पाहायला मिळतात, ज्यांनी हा चेंडू अडवला. फक्त एकच धाव इथून मिळायला जाईल. रोशन पाटील यांच्याकडे चांगला खेळ आहे, कारण एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू ते पाहायला मिळतात. बॅटिंग मध्ये देखील त्यांचा बोलबाला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना देखील त्यांनी 39 धावा चांगल्याच पद्धतीने बनवल्यात.
यावेळचा बॉल शरीराच्या थोडासा दूर टाकला, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. आणि आता येणारी 10 बॉल आणखीन 35 धाबांची गरज. 6 षटकारानं कामोडी किंग सामना जिंकू शकतोय. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होऊन फर्स्ट टीम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे फक्त एकच धाव इथून मिळाला जाणार आहे. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. येणारे आता 9 बॉल 34 धाबांची गरज. सलामीला जे खेळाडू गेलेत राहुल जानकर आणि त्यांच्यासोबत संतोष खाडे. सुरुवात संतोष खाडे यांनी चांगलीच करून दिली. यावेळचा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतात पण एका टप्प्यानं चेंडूला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिल्टी लावा 4. 8 बॉल आणि 30 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल मिड ऑफ मध्ये तेजस पाटील, वेशवीचे आमचे डॉक्टर तेजस पाटील यांनी टिपलाय जेल. सात बॉल आणि 30 धाबांची आणखीन गरज पाहायला मिळते. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. स्वतः गोलंदाज त्याच्या फॉरवर्ड मध्ये हा चेंडू अडवलाय. चांगलाच षटक रोशन पाटील यांचं पाहायला मिळते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल आणि 30 धाबांची आणखीन गरज कामोटे किंग्स या संघाला. जे सलामीचे खेळाडू गेलेत पण त्यामध्ये राहुल जानकर बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये अमित देखील आलेत. पण संतोष खाडे यांनी चांगली सध्या सुरुवात देखील करून दिली होती, पण आता मोठे फटक्यांपासून थोडस दूर ठेवलं. येणारे 6 बॉल. खाडे सरांनी जर षटकार लगावला तर 500 रुपये कॅश प्राइज हेमंत इंगळे सरांच्या वतीनं हे बक्षीस दिले जाणार आहे. संतोष खाडे सरांसाठी बक्षीस आहे आमचे डीजे. एक षटकार जर आला तर हेमंत इंगळे यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज हे संतोष खाडे यांना दिलं जाणार आहे प्रत्येक षटकाराला. येस, प्रत्येक सिक्स साठी हे बक्षीस आहे. सत्या ठाकरे आता गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. सत्या ठाकरे आलेत. 6 मध्ये 30 बनवायचे आहेत. बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, पण पहिल्या चेंडूवर इथून सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. येणारे आता 5 बॉल 29 आणखी धावांची गरज आहे. 5 मध्ये 29 धावा बनवाव्या लागतील. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळून काढायचे ते सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. आणि या आता एक धावेनिशी आता धावपटा धावा लागले गेलेत त्या. यावेळचा फटका जरूर सजवलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या वरतून सीमा पार. हेमंत इंगळे सरांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे.
3 बॉल आणि आणखीन 22 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 22 धावा बनवायला लागणार आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेला तर 3 चेंडू आणि 22 धावांची आणखीन गरज. आणखीन जर 6 आला तर हेमंत सरांच्या वतीनं 500 रुपये कॅश दिले जाईल. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चेंडू अडवला गेलाय. फक्त सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं आणि या चेंडूवर मात्र 2 धावा इथून जोडल्या जाणार आहेत. चला येणारे आता शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावांची आणखीन गरज. यावेळचा चेंडू सिंगल रन्स इथून पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 19 धावांची गरज. फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय पण एका टप्प्याने चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 आणि त्या 4 धावेनिशी संघ जाऊन जरूर पोहोचला.